नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. रक्तरंजित कोरियात भाजपा नेत्यासह तिघांना जिवंत जाळले. ट्रकांमध्ये फॉर्च्युनर अडकून लावली आग. छत्तीसगडच्या कोरिया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी नवगई गाव परिसरात मंगळवार रात्री उत्खनन आणि ट्रान्सपोर्ट व्यवसायाच्या वर्चस्वावरून सुरू असलेल्या वादाचे रूपांतर एका रक्तरंजित संघर्षात झाला आहे. हल्लेखोरांनी भाजपा नेते भरत सिंह उर्फ लाला यांची फॉर्च्युनर कार ट्रकच्या मध्ये अडकवली आणि नंतर त्यावर पेट्रोल ओतून आग लावली. या भीषण अपघातात लाला सिंह यांच्यासह तिघांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीच्या तपासानुसार वाळू उत्खननाचे कंत्राट ठाकूर भरत सिंह उर्फ लाला यांच्या कुटुंबाकडे होतं, तर वाळूची वाहतूक करण्यासाठी वापरले जाणारे टिप्पर ट्रक त्रिपाठी कुटुंबाच्या मालकीचे होते. आर्थिक व्यवहार आणि वर्चस्वावरून गेल्या अनेक महिन्यांपासून दोन्ही कुटुंबांमध्ये तणाव वाढत होता. मंगळवार रात्री 10 वाजण्याच्या सुमारास जेव्हा भरत सिंह आपल्या सहकाऱ्यांसोबतच्या चर्चेसाठी निघाले तेव्हा त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी फॉर्च्युनर कारला बाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी तिच्या पुढे आणि मागे ट्रक उभे केले. त्यानंतर कारवर पेट्रोल ओतून तिला आग लावण्यात आली. भीषण घटनेत भरत सिंह यांचा जागीच जळून मृत्यू झाला, तर त्यांचे चुलत भाऊ नागेंद्र सिंह आणि वीरेंद्र सिंह यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. आणखीन एक जखमी मयंक सिंह याची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर संपूर्ण कोरिया जिल्ह्यात तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पोलिसांनी या प्रकरणात अक्षत आणि विशाल याच्यासह 4 आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाची CBI चौकशी व्हावी अशी मागणी पीडित कुटुंबियांनी केली आहे.